की त्या दिवशी साक्षात ती सरस्वती माता सुद्धा ढसाढसा रडली होती. की त्या दिवशी साक्षात ती सरस्वती माता सुद्धा ढसाढसा रडली होती, जेव्हा विद्येला जपणारी गावातली ती सरकारी शाळा पडली होती. की आता आम्हाला शिकायसाठी तालुक्याच्या शाळेला जावं लागणार. की आता आम्हाला शिकायसाठी तालुक्याच्या शाळेला जावं लागणार. कधी रात्री अपरात्री चालत घरला परत यावं लागणार. पण दादा हो, आमच्या घरापासून तालुका 15 किलोमीटर लांब आहे आणि अख्खा रस्ता सोडला तर ग्रामपंचायतीजवळ फक्त एकच लाईटीचा खांब आहे. ते आम्हाला सोडतील पण आमच्या ताईला सोडायला आमच्या घरातील भीती लो. ते आम्हाला एवढा लांब सोडतील पण आमच्या ताईला अशा रात्री घराबाहेर सोडायला आमच्या घरातील भीती लो. पुरगीची जात आहेस, शिकून काय करणार आहेस हे सांगायला अख्ख्या गावातील लोक येतील हो. आणि शेवटी वैतागून माझ्या ताईचं लगीन लावून देतील. की दादा हो, आमच्या शाळांची अशी अवस्था बघून ज्या लोकांच्या मनात जरा सुद्धा करुणा दाटत नाही. की आमच्या सरकारी शाळांची अशी अवस्था बघून ज्या लोकांच्या मनात जरा सुद्धा करुणा दाटत नाही, भविष्यामध्ये त्याच लोकांना आपल्या पोरांसाठी सरकारी कॉलेज मागायला कशी काय लाज वाटत नाही. आणि गमतीचा विषय म्हणजे असा, जे लोक स्वतः मराठी शाळांमध्ये शिकल्यात आता त्यांना त्यांच्या पोरांसाठी इंग्लिश मिडियम भारी वाटलंय हो. की जे लोक स्वतः मराठी शाळांमध्ये शिकल्यात आता त्यांना त्यांच्या पोरांसाठी इंग्लिश मिडियम भारी वाटलंय हो. आणि तुम्हाला सांगू नका, पण आमच्या मास्तरांना पण त्याच्या पोराला इंग्लिश मिडियमलाच घातलंय हो.